राज्यभर कामगार जे आहे ते आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण सध्या ठाण्यातील वागळे परिसरात आहोत आणि या कामगारांना पाठिंबा म्हणून आता काँग्रेस देखील या ठिकाणी आता मैदानात उतरलेली आहे। कामगारांचं जे आहे ते कायदा असेल या खाजगीकरणाच्या विरोधात हे संपूर्ण काँग्रेसचे जे आहे ते पदाधिकारी या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत। तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील या ठिकाणी सर्व पदाधिकारी जे ते जमलेले आहेत। पाहू शकतात मोठ्या संख्येने या ठिकाणी कामगार जे आहे ते कामगारांच्या पाठीशी या ठिकाणी सर्वच काँग्रेसच्या वतीने पाठिंबा दर्शवण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर चले जाव आंदोलन अशा प्रकारचं गो बॅक सायमन ज्या वेळेस इंग्रजांच्या वेळेस घोषणाबाजी करण्यात आली त्या पद्धतीचा आता चले जाव अशा प्रकारे सरकारला डिवसण्याचा हा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण आहेत। काय सांगाल, एकंदरीत आंदोलन आहे त्यावेळी इंग्रजांच्या काळात गो बॅक सायमन अशा प्रकारचा बॅनर सर्वांचं लक्ष वेधत आहे। यंदा चले जाव आंदोलन म्हणून तुम्ही सुरू करण्यात आलं आहे। कामगारांच्या पाठीमागे कशा प्रकारचा तुमचा लढा आहे? बघा, ईस्ट इंडिया कंपनीला आपला देश विकला गेलेला होता, त्याच्या विरोधात काँग्रेसने स्वातंत्र्याची लढाई दिली, ईस्ट इंडिया कंपनी घालवली। त्यानंतर काँग्रेसने संपूर्ण सरकारी यंत्रणा यांचं राष्ट्रीयकरण केलं, सहकारीकरण केलं आणि या देशाच्या जनतेला परिपूर्ण केलं। वीज असेल, एसटी असेल, पाणी असेल, घरं असतील, रस्ते असतील, पायवाटा असतील, या सगळ्या आपल्या जनतेला देऊ केल्या। येणाऱ्या काळामध्ये या मोदी सरकारने संपूर्ण देश विकायला काढलेला आहे। या दोन गुजरात्यांनी मिळून दोन इतर गुजरात्यांना हा देश विकायला काढलेला आहे। आणि महाराष्ट्राचाच एक परिणाम म्हणून महाराष्ट्रात हे खाजगीकरण चालू आहे, अडाणीला देतात। आणि आमची तीन माकडं आहेत, हे तीन माकडांचं जे सरकार आहे ते डोळे बंद करून आणि हे बंद करून कान बंद करून आणि तोंडावरती पट्टी लावून बसलेला आहे निमूटपणे, कारण का त्यांचा भ्रष्टाचार आहे। या MSEBीचं खाजगीकरण संपूर्ण महाराष्ट्रातला करायला निघालेलं आहे का अडाणीला द्यायचं निघालेलं आहे। ह्या खाजगीकरणामुळे जे MSEBीचे कर्मचारी आहेत 86,000 कर्मचारी महाराष्ट्रातले ते उपासमारीकडे जातील, बेरोजगारीकडे जातील। त्यांचे जवळजवळ 5 लाख कुटुंबीय आहेत आणि तेच नव्हे तर अख्ख्या देशातले इलेक्ट्रिसिटी बोर्डचे जवळजवळ 2 कोटी कर्मचारी आहेत। हळूहळू खाजगीकरणाच्या खाली येऊन ते बेरोजगार होतील, त्याचाच एक निषेध म्हणून। आणि या ठाण्याला MSEBीचं खाजगीकरण नको म्हणून आम्ही हे निषेध आंदोलन गो बॅक सायमन, जसं ईस्ट इंडियाला गो बॅक सायमन लाला लाजपत रायांनी म्हटलं होतं, गो बॅक अडाणी आम्ही म्हणतोय, चले जाव म्हणून आंदोलन आम्ही केलेलं आहे। आमचा ठाणेकर जनतेला आव्हान आहे की जागोजागी आपण या ठिकाणी पत्र पाठवून राष्ट्रपतींना तारा करून याचा निषेध करा व अडाणीच्या या धोरणाच्या खाजगीकरणाच्या धोरणाचा विरोध करून या महाराष्ट्र सरकारला झुकायला लावा, ही आमची विनंती आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने आता या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने ते आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। त्यामुळे नक्कीच या सर्वच आता आंदोलक जे आहे ते जमलेले आहे ते सरकारच्या विरोधात ते घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात। काय सांगाल, कामगारांच्या बाजूने हा लढा आहे तुमचा? सध्या आज आमचे जे अध्यक्ष आहेत जिल्हाध्यक्ष विक्रांतदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जो आम्ही हे गो बॅक सायमन गो बॅक अडाणीचा विरोध प्रदर्शन करतोय, त्याच्यामध्ये जे अडाणीला ही सरकार खाजगीकरणासाठी ही MSEB देत आहे, त्याच अडाणीला बांगलादेशवरून हाकलून टाकलेला आणि त्याच्याचमुळे बांगलादेशची सरकार पडलेली अशा भ्रष्ट कंपनीला जर का आपण महाराष्ट्रामध्ये जागा देत असाल खाजगीकरण करण्यासाठी, ही किती मोठी चुकीची बाब आहे। आणि माझं म्हणणं असं एवढंच आहे की दादांच्या नेतृत्वात जे हे आंदोलन चालू आहे याला मोठा प्रतिसाद भेटतोय, लोक त्यांच्या सोबत येत आहेत। आणि असंच आम्हाला वाटतोय जसं 14 वर्षाचा वनवास भगवान रामला झालेला आणि परत ते 15व्या वर्षी आपले मायदेशी परतलेले, तसंच 15व्या वर्षी काँग्रेस पण मायदेशी परतेल आणि आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर हे सगळे धोरण पाडून टाकू। MSEB कोणाकडे लादली जाणार? MSEBच्या जागी कुठलं या ठिकाणी कंपनी येणार? का वाटतंय जी जर कंपनी आली तर उपासमारीची वेळ आहे असं म्हणतात? पहिलं तर महावितरण ही सरकारी कंपनी असल्यामुळे ती लोकांच्या नियंत्रणाखाली आहे, परंतु तिचं खाजगीकरण झाल्यानंतर लोकांचा अधिकार त्याच्यावरती राहणार नाही। आणि ज्या पद्धतीने हे सरकार सगळ्या गोष्टीचं खाजगीकरण करत आहे, ज्यांनी विकायला काढलं आहे, तुम्ही बघताय की आपलं पोर्ट असतील, एअरपोर्ट असतील, ज्या पद्धतीने विकायला काढले आहेत। आणि महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही जर खाजगीकरणाचा या विद्युत विभागाचं जर खाजगीकरण केलं गेलं त्याचा जर अनुभव तुम्ही बघितला असेल, तुम्ही मुंब्र्यामध्ये बघितला असेल, तुम्ही भिवंडीमध्ये बघितलं असेल, अक्षरशः लोकांच्या दारामध्ये त्या ठिकाणी बाउन्सर्स त्या ठिकाणी उभे आहेत आणि अनेक निर्णय त्या ठिकाणी लोकांवरती लादले जातात। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
सन्मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून या महावितरणची या ठिकाणी स्थापना त्या ठिकाणी झाली होती आणि वितरणचं जाळं या देशभर पसरवलं गेलेलं होतं. आता तुम्ही ग्रामीण भागामध्ये शेतकरी बघितले असाल की त्यांना सबसिडी दिली जाते. सबसिडी कुठल्या मुद्द्यावरती दिली जाते की मोठी मोठी जी औद्योगिक क्षेत्र आहेत किंवा ज्या कमर्शियल हे आहेत त्यांना तो जास्तीचं हे लादलं जातं आणि त्याची सबसिडी त्या शेतकऱ्यांना दिली जाते. परंतु या कंपन्यांनी ज्या ठिकाणी हे जे मागितलेलं आहे, नवी मुंबईसारख्या ठिकाणी मागितलं आहे, ज्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये JNPT आहे, ज्या ठिकाणी नवी मुंबई एअरपोर्ट येऊ पाहतोय, ज्या ठिकाणी मोठमोठे उद्योगधंदे आहेत त्या ठिकाणी त्यांनी मागितलं आणि कुठेतरी त्याचा परिणाम या त्या ग्रामीण भागामध्ये मिळणाऱ्या सबसिडी विमा संदर्भात देखील आता ते लोक देखील मैदानात उतरलेत. विमा असेल इतर खाजगी देखील सर्व होणार आहे. आता मी सांगितलं ना की सर्व क्षेत्रांचं खाजगीकरण म्हणजे 2 लोक घेणार आहेत आणि 2 लोक विकणार आहेत. एकही क्षेत्र यांनी असं ठेवलेलं नाही की जे खाजगीकरणापासून वंचित आहे आणि अशा पद्धतीने यांचं सगळीकडे काम चाललेलं आहे. नक्कीच या ठिकाणी पाहू शकतो मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते या ठिकाणी उतरलेले आहेत आणि या ठिकाणी MSCB जी आहे ते खाजगीकरणामध्ये मोडली जाणार. त्यामुळे येणाऱ्या काळात या कामगारावरती उपासमारीची वेळ येईल असं देखील त्यांचं म्हणणं. त्यामुळे येणाऱ्या काळात आता कशा प्रकारचं खाजगीकरण रोखता येईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.